कशी हाय, काय बनवालेस? आजची रेसिपी आहे कांदा भाजी. हो यामध्ये का? सोडा घातलेला आहे. कांदा कसा चिरलाय दाखवलं नाहीस? कांदा बारीक चिरलाय. पकोडा भाजी करणार आहे मी, कांदा भाजीचा. म्हणजे स्मॅशर मध्ये केलाय का? स्मॅशर मध्ये केलाय. हा. त्यामध्ये ओवा घातलाय, थोडासा सोडा घातलाय, मीठ घातले. हं. आता तेलाचं मोहन घालणार आहे. रश्शी आमची तशी सुगरण आहे, तशी सुगरण आहे, तशी अशी नाही. थोडस हळद घालायची, थोडस लाल तिखट घालायचं. ओवा गरम करून घातलायस? फक्त चोळून घातलाय. थोडस लाल तिखट घालायचं. गॅस संपला का काय ग? गॅस बारीक आहे. बस तेवढा. करपतंय ते. आता हाताने एकजीव करून घ्यायचं. मीठ असल्यामुळे कांद्याला पाणी सुटते, त्यामुळे थोडंसंच पाणी घालायचं, जास्त घालायचं नाही. कांदा भाजीला पाण्याचा वापर कमी करायचा, कमी करायचं. कारण कांद्याला अंगचं पाणी असतं. त्यात मीठ घातल्यामुळं आणखी कांदा आणि मीठ ते कॉम्बिनेशन, त्यामुळे पाणी सुटतं. आणि कांदा ओला असल्यामुळे आधीच त्यात पाणी असतं. पाणी जास्त झालं तर भजी अजिबात चांगले होत नाहीत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळं, जेणेकरून आपण ओवा घातलाय, मीठ घातले, हळद, चटणी सगळं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. होणार रश्शी. भाषा वापरू नये व्हिडिओमध्ये, समजत नाही आपल्याला. रिअल नाव योगिता आहे, योगिता घ्यावं माझं नाव. नाही नाही, रिअल नाव रश्शी आहे, योगिता टोपण नाव आहे, लग्नानंतर ठेवलेलं. काटगाव मध्ये योगिता, इथं रश्शी. असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि बाहेर काय चाललंय दाखवत तुम्हाला. NMS पेपर मामा बाच्यांकडून सोडून घेते. शेवटचं एक बरोबर तेवढं झालं, त्यानंतर सगळे चुकल्या. 7 आहे, शेवटचं 1, 2, 3 म्हणजे तुझा खेळ झाला. आणि पाऊस बाहेर पडत असल्यामुळे कपडे आम्ही अशी वाळवत आहे. घरात नसाय कपडे. आमचं पंड्या असा बसला. अगं अगं पडलं. अगं असं नाही की तुझी की कडे मोठे आहे की. तुझ्यापेक्षा तुझा जो 1000 आहे त्यापेक्षा बरा आहे की. तो आणलाच अगं त्याच्यापेक्षा बारका आहे की. हा हलका आहे. आधी तेलाचं टेस्टिंग करायचं, तापलंय का थोडस मिश्रण टाकून. चटणं वर आलं की समजायचं. थोडस तेल कढलं पाहिजे. मग आणि काय म्हणतेस? काही नाही, सुट्टीला आल्यास? ते आले. किती दिवस? 4 दिवस बस? बस. 5व्या दिवशी जाणार? माझ्या मुलांचा तास सुरू आहे. हो का? हो, क्लास सुरू असल्यामुळे मला राहायला मिळत नाही. आणि हिनं पण चॅनल चालू केलेलं आहे, योगिता. सांग की ग चॅनलचं नाव तुझ्या. माझ्या चॅनलचं नाव आहे योगिता 1988. योगिता माळी काय? योगिता माळी 1988. हां, योगिता माळी 1988. छान असतात व्हिडिओ, रेसिपी असतात नवनवीन. त्यामुळे तिच्या चॅनलला पण सगळ्यांनी सबस्क्राईब करा. चॅनल नवीन असल्यामुळे प्लीज सपोर्ट करा.
अशा पद्धतीने चमच्याने पण सोडू शकता किंवा हाताने छोटे छोटे असे पकोडे सोडू शकता. ज्यांना हात असे खराब म्हणजे करायचे नसतात त्यांनी चमच्याचा वापर केला तरी चालतो. आणि हे भजी तुम्ही म्हणजे असेही खाऊ शकता किंवा चपाती भाकरी कशासोबतही खाऊ शकता. ब्रेड बरोबर सुद्धा खाऊ शकता. अशी भाकरी कडकडीत करायला ठेवली मला कडक भाकरी आवडते त्यामुळे. कडक भाकरी आमच्या त्यांना पण लय आवडत अशी कडक भाकरी. मी शेवटची भाकरी माझ्यासाठी अशी कडक करायला ठेवते. हो आम्ही पण ठेवतो ना. इकडं भाकरी झालेली आहेत. गवारीची भाजी केली आहे, डाळ कांदा केला आहे, वास तर खमंग गेलाय. छान. बाहेर पाऊस पडत असला की असं कांदा भजी, मिरची भजी किंवा वडा अशी काहीतरी. काल आमरस खाल्लाय. होय काल आमरस खाल्ला. आज भजी खायची. आणि आज भजी. पावसामुळे काय समजेल आमरस खायचं की भजी खायची. भजी सारखं सारखं हलवायचं नाही. सारखं सारखं हलवलं की त्यामध्ये तेल जातं. तेल गेल्यामुळे आपलं भजी तेलकट होण्याची शक्यता असते. त्यामुळं सारखं सारखं हलवायचं नाही. असा गोल्डन ब्राऊन कलर आला म्हणजे भजी आपलं भाजून झालेलं आहे असं समजायचं. थोडंफार अजून गोल्डन ब्राऊन होऊ दे. गोल्डन ब्राऊन कलर आला की आपण आपलं भजी खाण्यासाठी तयार आहेत. सारखं सारखं हलवलं की काय होतं मैत्रिणींनो की आपलं भजीमध्ये तेल जाण्याची शक्यता असते. त्यामुळे सारखं तेल गेलं की ते भजी तेलकट होतात आणि आपल्याला खाऊ. बऱ्यापैकी आपलं भजी आता काढायला तयार झालेलं आहे. त्यामुळं तेल प्यायच्या आधी आपलं भजी काढून घ्यायचं आपण. असा कलर यायला पाहिजे भजीला. असा कलर आला की आपण ते काढायचं. काढून साईडला ठेवायचं. एकमेकावर भजी टाकायचं नाही. एकमेकावर भजी टाकलं की कसं होतं ह्याचं तेल त्याला त्याचं तेल त्याला होतं. त्यामुळं ते तेलकट होण्याची शक्यता असते. त्यामुळं भजी एक घाणा झाला की दुसरा घाणा बाजूला काढून ठेवायचा. तुम्हाला दाखवते बघा मी. तर भजी आपलं कसं झालेलं आहे ते. पाऊस आणि भजी याचं नातं वेगळंच आहे मित्रांनो. माझी भजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.